नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आता आचारसंहिता लागू होणार आहे आणि आचारसंहितापूर्वी धडाकेबाज असे 32 निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे। यामध्ये कोणाकोणाला फायदा होणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एक एक निर्णय आपण पाहूया। अशा प्रकारे 32 निर्णय आहे। महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय 11 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेले आहे। यामध्ये पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा राज्यातील शिधापत्रिकाधारकांना वाटण्यात येणार आहे। या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच APL केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 1 किलो या प्रमाणात रवा, चना डाळ, साखर व 1 लिटर या प्रमाणात सोयाबीन तेल हे शिधा चिन्ह समाविष्ट असलेले आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, दुसरा जो निर्णय आहे तो राज्य उत्पादन शुल्क विभागात सहआयुक्त पद याबाबतचा आहे। यासाठी राज्य स्तरावरील संचालक यांची भूमिका महत्त्वाची ठरते। यासाठी हे पद वरिष्ठ दर्जाचे आवश्यक असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागात संचालक हे पद रद्द करून वरिष्ठ दर्जाचे सहआयुक्त हे नवीन पद निर्माण करण्यात येणार आहे। यासाठी 67,700 ते 2,08,700 इतकी वेतन तुम्हाला मिळणार आहे। तिसरा जो निर्णय आहे तो राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता देण्याबाबतचा आहे। त्यानंतरचा जो निर्णय आहे तो 75 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याबाबतचा आहे। यामध्ये पुढील 2 वर्षात पूर्ण होऊ शकतील असे 75 सिंचन प्रकल्प तसेच पूर्ण असलेले 155 प्रकल्पाचे कालवे व वितरण प्रणाली सुधारण्यासाठी एकत्रित 15,000 कोटींपैकी पहिल्या टप्प्यात 7,500 कोटींचे कर्ज नाबार्डकडून घेण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो गिरणी कामगारांसाठी घरकुले या संदर्भातील आहे। यामध्ये बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील गिरणी कामगारांना सदनिका देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे। ही घरे बांधण्याकरता अनुदानापोटी 3,000 कोटी इतकी रक्कम गृहनिर्माण विभागास तत्काळ उपलब्ध करून देण्यास येणार आहे। त्यानंतरचा जो पुढचा निर्णय आहे तो डॉक्टर होमी भाभा स्टेट इन्स्टिट्यूट मध्ये 2 शासकीय महाविद्यालये यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करताना विद्यापीठाला बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठाचा दर्जा देऊन तो अधिक सक्षम करण्यासाठी मुंबईतील काही शासकीय महाविद्यालयांचा या विद्यापीठात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा पुढचा जो निर्णय आहे तो राज्यातील जिल्ह्यांच्या विकास कामाला चालना देण्याबाबतचा आहे। या प्रकल्पाचा अंमलबजावणी कालावधी हा 5 वर्षाचा राहील। या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 2,232 कोटी इतका असून सदर प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक असलेली एकूण निधीपैकी 70% निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जो निर्णय आहे तो जिल्हा बँक संचालकावर 2 वर्ष अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही। यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालकावर 2 वर्षाच्या आत अविश्वास प्रस्ताव दाखल करता येणार नाही अशा सहकार विभागाच्या तरतुदीस आज मंत्रिमंडळाने मान्यता देण्यात आलेली आहे। यामध्ये 6 महिन्याच्या कालावधीत अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यास व्यवस्थापनासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होतात। ही बाब विचारात घेऊन 15 जानेवारी 2024 रोजीच्या अध्यादेशाद्वारे 2 वर्षाची तरतूद केलेली आहे। यानंतरचा पुढचा जो निर्णय आहे तो LLM पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना 3 आगाऊ वेतनाचा लाभ देण्याबाबतचा आहे। यामध्ये 1 नोव्हेंबर 1999 किंवा त्यानंतर LLM पदवीसह सेवेत दाखल झालेल्या दिनांकापासून किंवा सेवेत असताना LLM पदवी प्राप्त केलेल्या दिनांकापासून हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे 61 अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता देण्याबाबतचा आहे। यामध्ये 17 अनुदानित प्राथमिक आश्रमशाळांना माध्यमिक आश्रमशाळा म्हणून 2024-25 पासून श्रेणीवाढ करण्यात येणार आहे। 2024-25 पासून इयत्ता 8वी, 2025-26 पासून इयत्ता 9वी आणि 2026-27 पासून इयत्ता 10वी चा वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो सारथी संस्थेसाठी अमरावतीतील जमिनीत आरक्षणात बदल करण्याबाबतचा आहे। त्यानंतरचा पुढचा जो निर्णय आहे तो विधी व न्याय विभागाच्या कार्यालयासाठी नवीन इमारतींची राज्यस्तरीय योजना याबाबतचा आहे। या योजनेमध्ये नवीन कार्यालयीन इमारतीचे बांधकाम, इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण देखील करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो औद्योगिक विभागातील नागरी जमीन, कमाल धारणा आणि सूट देण्यात आलेल्या जमिनीसाठी अभय योजना
यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील नाचकांदा कलम 20 खालील औद्योगिक प्रयोजनार्थ सूट देण्यात आलेल्या जमिनींचे दिनांक 23 जून 2021 पूर्वी त्याच कारणासाठी हस्तांतरण झालेले असल्यास त्यांना केवळ शेवटच्या हस्तांतरणासाठी त्या दिनांकास लागू असणाऱ्या हस्तांतरण शुल्काची व त्यावरील व्याजाची रक्कम आकारण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून 3 महिन्यात घेतल्यास व्याजासह हस्तांतरण शुल्काच्या रकमेच्या 50% रक्कम व तरतुदीच्या 3 महिन्याच्या 75% रक्कम भरण्याची संबंधित भूखंडधारकास कंपनीस मुभा देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे। यामध्ये महालक्ष्मी रेसकोर्सच्या 211 एकर पैकी 120 एकर भूखंड न्यूयॉर्क अमेरिका, लंडन UK येथील पार्कच्या धर्तीवर हा पार्क विकसित करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो वन हक्क धारकांना सर्व योजनेचा लाभ देण्याबाबतचा आहे। यामध्ये सामूहिकरित्या शासकीय योजनेचा लाभ वन हक्क धारकांना मिळण्याच्या दृष्टीने त्यांचे क्षेत्रनिहाय समूह तयार करण्यात येतील। त्यांच्या मागणीनुसार ज्या योजनेचा लाभ एकत्रितरित्या वन हक्क धोरणांना देणे शक्य आहे त्याबद्दल कालबद्ध आराखडा तयार करून विविध शासकीय योजनेचे लाभ अभिसरणाच्या माध्यमातून वन हक्क धारकांना देण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जो निर्णय आहे तो धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड देण्याबाबतचा आहे। यामध्ये नवी मुंबई मधील खारघर नोड येथील सेक्टर 5 मधील भूखंड क्रमांक 46B हा 4000 चौरस मीटरचा भूखंड धनगर समाजास देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो छत्रपती संभाजीनगरला राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय प्रत्येक जिल्ह्यास अल्पसंख्याक कक्ष उभारण्याबाबतचा आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाटोळे जिल्हा सातारा येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबतचा आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो बीबीडी गाळेधारक व झोपडपट्टीधारक यांना दिलासा मुद्रांक शुल्क कमी करण्याबाबतचा हा निर्णय आहे। यामध्ये बिबडी चाळीतील अनिवासी गाळेधारक तसेच परिसरातील झोपडपट्टीमधील अनिवासी झोपडपट्टीधारकांसमवेत करण्यात येणाऱ्या पुनर्विकसित गाळ्यांसाठीच्या भाडे करारनाम्यावर आकारायचे शुल्क नाममात्र 1000 रुपये आकारण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो MMRDच्या 24,000 कोटींच्या कर्जास हमी देण्याबाबतचा आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार योजना यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या 2 योजना राबवण्यात येणार आहे। पहिल्या योजनेत राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या धर्तीवर स्वयंरोजगारासाठी प्रवास वाहन, मिनी ट्रक व ट्रॅक्टर, मालवाहू इलेक्ट्रिक रिक्षा याप्रमाणे कृषी संलग्न व्यवसाय, ऑटोमोबाईल, हॉटेल, धाबा सुरू करण्यासाठी 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाणार आहे। दुसऱ्या योजनेत पुढील 3 वर्षात 60 शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करण्यात येणार आहे। त्यामधून एकूण 18,000 आदिवासी लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे घाटकोपरला आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे। पुढचा जो निर्णय आहे तो अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड घेण्याबाबतचा आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो नजूल जमिनीसाठी विशेष अभय योजना या संदर्भातील आहे। पुढील जो निर्णय आहे तो खाजगी मान्यता प्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना अशाश्वत प्रगती योजना यामध्ये राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात मंत्रिमंडळाचा निर्णय आहे। यासाठी लागणाऱ्या 53 कोटी 86 लाख खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो MMRDA ला KFW कडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो यंत्र मागांना अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याबाबतचा आहे। यामध्ये 27 पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्र मागांना प्रति युनिट 1 रुपया अतिरिक्त वीज सवलत देण्याबाबतचा हा निर्णय आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो पिंपरी चिंचवड मधील शेतकऱ्यांना 6.25% दराने जमीन परतावा मिळावा। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो पुणे मेट्रोच्या 3,756 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो GST मध्ये नवीन 522 पदांना मान्यता देण्यात आलेली आहे। यामध्ये नवीन पदांमध्ये 9 पदे अप्पर राज्य कर आयुक्त, 30 राज्य कर सहायुक्त, 36 राज्य कर उपायुक्त, 143 सहाय्यक राज्य कर आयुक्त, 275 राज्य कर अधिकारी, 27 राज्य कर निरीक्षक आणि 2 स्वयं सहाय्यक लघुलेखक गट A या पदासाठी यामध्ये समाविष्ट केले आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्यात आलेले आहे। त्या पुढील जो निर्णय आहे तो राज्य उत्पादन शुल्क विभागात सहआयुक्त पद भरण्याबाबतचा आहे। त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो जलसिंचन ग्राहकांना वीज दर सवलत योजनेस मुदतवाढ करण्यात आलेली आहे। यामध्ये अतिउच्च दाब
उच्च दाब व लघु दाब उपसा सिंचन योजनेमधील ग्राहकांना 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे 32 धडाकेबाज शासन निर्णय घेण्यात आलेले आहे। हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।